चला प्रेझेंटी मार्क करा सगळ्यांनी. सगळ्यांचे पेपर संपले का? युअर एक्झाम्स आर ओव्हर नाव? No. No. Okay. Okay, still going on. Okay, fine. Okay. So fourth standard addition and subtraction we have done, right? And we are going to start with multiplication part 1. Am I right? Yes, fourth standard आपल्याला multiplication Yes. start करायचं आहे. Yes. Okay. So for multiplication, you have to learn your tables. Okay. Tables learn असायला हवेत तुम्हाला multiplication साठी. So it will be very useful when you have learned your tables. Okay. So see, revision is there. 8 dozen bananas were bought to give to children. Mahendra. 1 dozen banana is 12 bananas. एक डझन मध्ये 12 bananas असतात, right? एक डझन म्हणजे 12 क्वांटिटी असते. देन हाऊ मेनी आर 8 डझन? मग 8 डझन मध्ये किती असतील बघा. कमल. टू फाइंड आउट वी मस्ट मल्टिप्लाय 12 by 8. This multiplication can be done using the lattice method. So let's use this method. तुम्ही लॅटिस मेथडनेच यूज करताय ना मल्टिप्लिकेशन. दिस मेथड यू आर फॉलोइंग, राईट? येस, टेल मी. अशाच मेथडने करताय ना तुम्ही मल्टिप्लिकेशन? गार्गी? Okay. Yes, teacher. Okay, okay. Okay, so take out your book and pencil. आपण हे मल्टिप्लिकेशन करूया. आपल्याला काय सांगितलं आहे? व्हाईट बोर्ड ओपन करते मी. सगळ्यांना दिसतंय का व्हाईट बोर्ड? येस. Yes, teacher. काय सांगितलं तुम्हाला? 12 मल्टिप्लाइड बाय 8 करायचं आहे तुम्हाला, बरोबर? पण आपल्याला लॅटिस मेथड यूज करायला सांगितले. मग घ्या, माझ्यासोबत सुरुवात करा. बुक आणि पेन्सिल काढा. This is your lattice method, how you have to perform your multiplication. Okay, see, in this method 12 will be written as 12 कसं लिहिलं जाणार इथे? 10 plus 2. ओके. आणि आपल्याला 12 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 8 ने. मग ज्याला मल्टिप्लाय करायचं, ज्याने मल्टिप्लाय करायचं आहे ते आपण इथे लिहिणार. आणि हे आपलं मल्टिप्लिकेशनचं साइन. आता मी काय करू? स्पर्श सांग मला. आता मी पहिल्यांदा कोणाच? येस, स्पर्श. आता मी पहिल्यांदा कोणाचं मल्टिप्लिकेशन करू? येस, स्पर्श. 8 नी 10 करीन. ओके, 8 into 10. मग किती झालं 8 into 10? 8 multiplied by 10? 80. 80. ओके. स्नेहा, आप बताइए फिर इसके बाद क्या करना है मुझे? 8 को अभी मैं किससे मल्टीप्लाई करूं स्नेहा? टीचर 8 से 2 को. यस, यस. तो क्या आंसर आएगा बेटा? 8 multiplied by 2. 8 2 जा टीचर 16. 16. यस. सो अभी आपका आंसर पाने के लिए आपको क्या करना है? इस 80 एंड इस 16 ऐड करना है. सो व्हाट विल बी आंसर, गार्गी? गार्गी काय आंसर येणार याचा? 96. 96. सो 12 multiplied by 8 म्हणजे 12 ला जर आपण 8 ने गुणलं तर आपला आन्सर येणार आहे 96 म्हणजे 96. ओके, चला लिहून घ्या. फोर्थ स्टँडर्ड लिहून घ्या सगळ्यांनी.
थर्ड स्टँडर्ड तोपर्यंत 10 पर्यंत टेबल लिहिणार आहेत. सॉरी, यू हॅव टू राईट 10 to 15 टेबल्स. आपण ऑलरेडी 10 पर्यंत लिहिलेलं आहे. तुम्हाला आता 11 to 15 टेबल लिहायचे आहेत. थर्ड स्टँडर्ड. कुशल, सार्थक, श्रेया, स्वराज, वेदांग. स्टार्ट रायटिंग 11 to 15 tables. 11 to 15 टेबल्स लिहायचे आहेत तुम्हाला थर्ड स्टँडर्ड. आणि मी एकेकाकडून वाचून घेणार आहे ते टेबल. चला पटकन लिहा. समजलंय का? कुशल, सार्थक, वेदांग, स्वराज, श्रेया, काय करायचं आहे समजलंय? ओके, चला लिहा. Yes, teacher. ओके, स्टार्ट रायटिंग. फोर्थ स्टँडर्ड कंप्लीट. 12 मल्टिप्लाइड बाय 8 Yes. कंप्लीट झालाय. ओके, आता मी तुम्हाला इथे दुसरं एक्झाम्पल देऊ, तुम्ही मला करून दाखवाल. शॅल आय गिव्ह यू वन एक्झाम्पल बाय माय साइड? येस. ओके, चला बघा. इथे तुमचं दुसरं एक्झाम्पल मी रेड मध्ये लिहिते. ओके, रेड मध्ये लिहिते, मग तुम्हाला समजेल. 15 मल्टिप्लाइड बाय 3. चला सोडवा. असाच बॉक्स करा, लॅटिस मेथडनेच सोडवायचं आहे आपल्याला. बॉक्स करा आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगा. आता 15 ला कसं लिहिणार तुम्ही? 10 आणि 5 लिहायचं. ओके, थर्ड स्टँडर्ड तुमचे टेबल लिहून झाले की चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड लिहा. फोर्थ स्टैंडर्ड आपका कंप्लीट होने के बाद आप भी बताइए चैट बॉक्स में. Okay, Gargi completed. Gargi, let everyone complete, then I will ask you. Okay. Yes, teacher. Complete, teacher. Okay. चला, फोर्थ स्टँडर्ड all are completed. Okay, complete. Okay, so what answer you got? सगळ्यांनी आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये. जे आन्सर तुम्हाला भेटलाय ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. मला बघू द्या किती जणांचं बरोबर आलंय. येस, गार्गी गॉट इट राईट. चला सगळ्यांनी लिहा चॅट बॉक्स मध्ये. कार्तिक गॉट इट राईट. स्पर्श ऑल्सो राईट. चला पटकन. गार्गी, कार्तिक एंड स्पर्श हैव रिटन राइट. स्नेहा का भी राइट है. रिद्धि ऑल्सो. दीक्षा ऑल्सो. ओके, गुड. दीक्षा आणि गार्गी, तुम्हाला जर इंग्लिश मधून नंबर नसतील पुस्तकात तर तुम्ही ते नंबर मराठीतून लिहू शकता. बट जर एक्झामला जर इंग्लिश मधून नंबर लिहायचे नसतील तर तुम्ही मराठीतूनच प्रॅक्टिस ठेवा. पण एक्झाम साठी जर इंग्लिश मधून चालत असतील तर इंग्लिश मध्ये ठेवा. गार्गी, कसे लिहिते तू नंबर? गार्गी, मराठीतून. ओके, गुड. म्हणजे पुस्तकात मराठीत आहेत तर. दीक्षा, व्हॉट अबाउट यू? दीक्षा टीचर इंग्लिश. इंग्लिश मधून लिहिते. ओके, चालेल. चला, आता आपण काय पाहिलं? वरते 2 नंबर होते पण खाली एकच नंबर होता मल्टिप्लाय करण्यासाठी, बरोबर? पण जर 2 नंबर असतील तर काय करायचं बघा. सी, आता एक नंबर घेऊया आपण. 37 मल्टिप्लाइड बाय
15. ओके, आता या 37 ला मी कसं लिहू सांगा, कोण सांगणार? 37 ला कसं लिहू मी? कनिष्क सांग. पा- 12 ला आपण 10 प्लस 2 काय करायचं? 30 plus 7. Sorry. Okay. What is our example? 37 multiplied by 15. Okay. मग मी या 37 ला कसं लिहिणार? 30 plus 7. गार्गी, how I should write 15 then? 15 ला कसं लिहू मी? 10 आणि 5. Yes. 10 plus 5. ओके. आता आपली लॅटिस मेथड, त्याच्यासाठी आता आपल्याला जास्त बॉक्स बनवावे लागणार. ओके, पहिल्यांदा सॉल्व करूया, त्यानंतर तुम्ही आरामात लिहा, कोणीही घाई करणार नाही. चला, मग इथे हा 30 आणि तो दुसरा 7. ओके, त्यानंतर हा इथे 10 आणि हा इथे 5 आणि हे आपलं मल्टिप्लिकेशनचं साइन. ओके, चला आता कोण हेल्प करणार म्हणजे सोडवण्यासाठी? कार्तिक. कार्तिक माइक ऑन कर. सांग मला 30 मल्टिप्लाइड बाय 10 काय लिहू मी आन्सर? 30 ला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं, 30 ला आपण 10 ने गुणलं, तर काय उत्तर येणार सांग मला? काय लिहू मी याचा आन्सर? ओके, फाइन. फाइन. स्पर्श तू सांग. 300. गुड. ओके, आता मी काय करू गार्गी? व्हॉट शुड आय डू नाव? येस गार्गी. आता हा, 10 येस टीचर. आता 10 ने 7 ला येस. गुणायचं. आता मी 10 ने 7 ला मल्टिप्लाय करणार, 10 ने 7 ला गुणणार, मग उत्तर काय येणार? दीक्षा, उत्तर काय येणार 10 ने मी 7 ला गुणल्यावर? येस दीक्षा. रिद्धी तू सांग. What will be the answer when I multiply 10 by 7? Yes, Riddhi? Yes? मी सांगू टीचर. Riddhi, if I multiply 10 by 7, what will be the answer? 70. 70. Good. Now what I'm going to do? आता मैं क्या करूँ? स्नेहा आप बताएंगे अब मैं क्या करूँ? 5 से किसको मल्टीप्लाई करूँ? टीचर 3 को. 30 को. 30 को बेटा. So 30 multiplied by 5 will be 150. Then I will multiply this 5 by 7. 7 5s are 35. Okay. Now अभी ये हमारा सॉल्व हो चुका है, तो हम क्या करेंगे अभी? 300 सबका एडिशन करेंगे ना, प्लस 150 प्लस 70 प्लस 35. चलिए ये एडिशन कीजिए फटाफट से. 300 प्लस 150 प्लस 70 प्लस 35, क्या आएगा आंसर? 555. ओके, दिस विल बी योर आंसर. समझ में आए हैं? अगर 2 नंबर्स होंगे तो आप किस तरह से करेंगे मल्टिप्लिकेशन? 4th स्टँडर्ड सगळ्यांना समजलाय? जर 2 नंबर असतील तर तुम्ही मल्टिप्लिकेशन गुणाकार कसा कराल 2 संख्या दिलेल्या असतील तर? यस. ओके, चलिए ये लिखिए, जल्दी से ये लिखिए और बाद में आपको सॉल्व करने हैं. चला पटकन लिहा सगळ्यांनी है. 3rd स्टँडर्ड कुशल completed. Good. What about others?
Others have completed table? No, teacher. Okay. Okay, लिहा. Yes, teacher. Okay, Shreya done. फोर्थ स्टैंडर्ड ये कंप्लीट हो चुका है आपका? Yes, teacher. Okay. Okay. So I will tell you. Just wait. Okay, fine. फोर्थ स्टैंडर्ड आपको अभी आपके बुक में से एग्जाम्पल सॉल्व करने होंगे. ओके. सो व्हाट यू आर गोइंग टू डू? ओके. इसमें से आपको पेज नंबर 29 में से एक्सरसाइज दिख रहा है आपको. पेज नंबर 29 में पहले 3 आपको सॉल्व करने हैं. 1 2 3 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. पेज नंबर 29 एक्सरसाइज एग्जाम्पल नंबर 1 2 3. ओके. समझा है फोर्थ स्टैंडर्ड क्या करना है आपको? Yes. फोर्थ स्टैंडर्ड सगळ्यांना समजलाय? ओके, गुड. कीजिए आप. टिल देन थर्ड स्टँडर्ड पे अटेन्शन. लिहून झालेत ना टेबल 11 to 15? ओके. कुशल माइक ऑन कर आणि मला 12 चा टेबल बोलून दाखव. Yes, teacher. 12 ones are 12, 12 to the 15, 12 3 the 12 टू जा 12 to the 15, 24. 12 to the 24, 12, 12 3 the 12 3 तू लिहिले काय टेबल? कुठून लिहिले तू टेबल सांग मला. कुशल, तू रॉन्ग टेबल लिहिले. श्रेया 13 का टेबल बोलिए. 13 ones are 13, 32 the 26, 33 the 39, 34 the 52, 35 the 65, 36 the 78, 37 the 91, 38 the 104, 13, 39 the 117, 30 times the 113. व्हेरी गुड. वेदांग 14. येस वेदांग. 14 ones are 14, 14 twos are 20, 14 threes are 42, 14 fours are 56, 14 fives are 70, 14 sixes are 84, 14 sevens are 98, 14 eights are 112, 14 nines are 126, 14 tens are 140. स्वराज. स्वराज आहे का? ओके. चला आता तुमचे 15 पर्यंत टेबल झालेत तर आपण मल्टिप्लिकेशनचा जो हाफ पार्ट राहिलाय तो कंप्लीट करणार आहोत आज. ओके. चला पेज नंबर 31. थर्ड स्टँडर्ड पेज नंबर 31. Yeah, complete. ओके. सार्थक तू 15 चा टेबल बोल. 15 on the 15, 15 to the 30, 15 to the 45, 15 4 the 60, 55 the 75, 56 the 90, 57 the 105,
15 8 120, 15 9 135, 50 10 150. व्हेरी गुड. बघा आता इथे तुम्हाला काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते पाहूया आपण. सॉल्व्ह केलेले आहेत ते मी वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. ओके बघा. ऑन हिज बर्थडे चिंटू बॉट 6 पेन ॲट ₹5 पर पेन. चिंटूने काय केलं, त्याच्या बर्थडेला 6 पेन विकत घेतले आणि एका पेनची प्राइस होती ₹5. ओके. हाऊ मच मस्ट ही पे द शॉपकीपर फॉर देम. मग आता चिंटूने दुकानदाराला किती पैसे दिले पाहिजेत. बघा. टू फाइंड आउट द टोटल कॉस्ट वी मस्ट से द 5 टाइम्स टेबल अप टू 5 6s. मग आता आपल्याला 5 चा टेबल 6 पर्यंत बोलला पाहिजे. कोण बोलून दाखवणार 5 चा टेबल 6 पर्यंत. 5 1 the 5, 5 2 the 10, 5 3 the 15, 5 4 the 20, 5 5 the 25, 5 6 the 30. ओके श्रेया आपका राइट है, बट ऐसे माइक बीच में ऑन नहीं करना है. आपको हैंड रेज करना है या फिर चैट बॉक्स में अपना नाम लिखना है. ओके बेटा, फिर मैं आपको पूछूंगी. ओके ओके सी. ओके सो श्रेया हैज गिवन द राइट आंसर. 5 मल्टीप्लाइड बाय 6 इज इक्वल टू 30. सो शॉपकीपरला त्या मुलाला किती पैसे द्यावे लागतील. चिंटू मस्ट पे ₹30 ऑल टुगेदर टू द शॉपकीपर. येस. 6 मल्टीप्लाइड बाय 5 30. Like this the second one is also solved. आपण third one घेऊया which is unsolved. Okay. लिहा third example. Third example लिहा पटकन. If 9 laddus can be put in one box, how many can be put in 7 such boxes? जर एका बॉक्स मध्ये 9 लाडू जात असतील तर अशा 7 बॉक्सेस मध्ये किती लाडू जातील. यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. चला पटकन लिहा. थर्ड प्रॉब्लेम लिहा आणि कंप्लीट झाल्यावर मला सांगा. थर्ड स्टँडर्ड. स्पर्श हॅव यू कंप्लीटेड. स्पर्श have you completed? Okay, let everyone complete, then I'm gonna see your books. थर्ड स्टँडर्ड पटकन करा. हे मल्टिप्लिकेशन लिहा. Aditya, any problem Aditya? Have you completed? ओके चला थर्ड स्टँडर्ड कंप्लीट झालाय. तर बघा वी शॅल से द 9 टेबल 7 पर्यंत आपल्याला 9 चा टेबल बोलावा लागणार. कोण बोलणार. सार्थक. ओके वेदांग बोल. 7 on the 7, 7 to the 14, 7 3 the 21, 7 4 the 36, 7 5 the 40. Either 50. 9 चा टेबल 7 पर्यंत बोलायला सांगितलंय मी. येस सार्थक. 9 1 the 9, 9 to the 18, 9 to the 25. वेट वेदांग वेट नाव. वेदांग वेट. येस सार्थक. 9 9 to the 18, 9 to the 27, 9 4 the 36, 9 5 the 45, 9 6 the 54, 9 7 the 36, 63. येस 63. मग 9 7 जा and 7 9 जा both are same thing, right? So 7 9 जा will be 63. 7 boxes, 9 laddus in one box. So 63 total number of laddus. Okay, box मध्ये तुम्ही काय लिहिणार. What you will write in a box? 63. लिहा लवकर.
लाईक दॅट तुम्ही बाकीचे सॉल्व करणार का थर्ड स्टँडर्ड? बाकी का सॉल्व करोगे आप लोग? येत आहे. ओके, मी आन्सर सांगते, लक्ष द्या. आन्सर सांगते. कुशल 4 7 जा, कुशल 4 7 जा 16. नो 16 टीचर. नो. श्रेया 4 7 जा 28. येस, गुड. सो यू विल बी रायटिंग 28 इन द बॉक्स. नोटबुक मध्ये तिथे लिहायचं आहे. आहे. सार्थक, व्हॉट हॅपन? इकडच्या बॉक्स मध्ये काय लिहायचंय? तिथे पण तेच आन्सर येणार बेटा. काय लिहिलंय बघ. 9 7 जा 9 7 जा 63, 7 4 जा 7 4 जा 28. ओके टीचर कम्प्लीट. ओके Yes, स्पर्श. येस, चला थर्ड स्टँडर्ड पटकन कंप्लीट करा. तिन्ही प्रॉब्लेम वहीत लिहायचे आहेत तुमच्या नोटबुक मध्ये. यू हॅव टू राईट इट इन अ नोटबुक. ओके, थर्ड स्टँडर्ड, and after completing let me know how many problems you are going to write. 3. Okay, fourth standard have completed. Right now show me your book. Fourth standard is going to show me their book now. Yes. Okay, one by one I will ask you to show. Okay. Yes, Sparsh will show first. Sparsh, show me your book. Okay. चालूच ठेव. माईक ऑन कर स्पर्श तुझा. स्पर्श माईक ऑन कर. 53 multiplied by 8. Yes. Sparsh. येस टीचर. सगळे आन्सर सांग, तू काय काय लिहिलेस, कारण नीट दिसत 424. नाहीये. 424. And second one? 425. 430. ओके, वेट. मी सांगितल्यावर सगळ्यांनी आन्सर चेक करायचे आहेत. ओके, अगोदर तुम्ही सगळ्यांनी मला आन्सर सांगा तुम्ही काय काय लिहिलेत. गार्गी तू सांग. येस टीचर. फर्स्ट 424, सेकंड 153, थर्ड 430. अजून स्नेहा आप बताइए. फास्ट 53 मल्टीप्लाइड बाय 8 था ना, उसका क्या आंसर आया है? 120. और 25 मल्टीप्लाइड बाय 9 का क्या आंसर आया है? टीचर 108. और लास्ट वाला 86 मल्टीप्लाइड बाय 5 का? 900. ओके, और कौन है? स्नेहा, गार्गी और स्पर्श का हो गया, राइट. नेक्स्ट रिद्धि. रिद्धि
तू सांग काय आन्सर्स आलेत. फर्स्टचा काय आन्सर आला? रिद्धी, कॅन यू हिअर मी? कार्तिक, कार्तिक तुझे आन्सर सांग. मॅम फर्स्टचा हम्म 424, सेकंडचा? सेकंड 225, येस. आणि त्यानंतर 430. व्हेरी गुड. फक्त कार्तिकचे सगळे आन्सर राईट आहेत. गार्गी तुझे आन्सर्स एकदा सांग मला परत. तिचे माझे पण तेच आहेत. येस टीचर. 424, 153 आणि 430. म्हणजे तुझं सेकंड वाला रॉंग झालं, बरोबर. येस. परत सॉल्व्ह कर. स्पर्श तुझे आन्सर सांग. 424, 225, 430. ओके, स्पर्श इज ऑल्सो राइट. गार्गी सेकंड सॉल्व करायचा है. स्नेहा आपको सारे के सारे सॉल्व करने हैं. आपके सब गलत हो गए ना स्नेहा? यस स्नेहा. ओके, फिर से सॉल्व कीजिए. ओके, फिर से सॉल्व कीजिए आप. रिद्धि, रिद्धि कैन यू एबल आर यू एबल टू पुट ऑन योर माइक नाउ रिद्धि? दीक्षा, what are your answers? टीचर नो स्पीकर. What happened, रिद्धि? तुला माझा आवाज येतोय ना? ओके, शी लेफ्ट. ओके, दीक्षा, दीक्षा तुझे झाले का सॉल्व करून? येस दीक्षा. टीचर नाही झालं. ओके, रिद्धि, रिद्धि कॅन यू हिअर मी नाव? ओके, सो सगळ्यांनी आता कंप्लीट करायचं आहे. ज्यांचे रॉंग झालेत त्यांनी परत राईट करा, परत सॉल्व करा. ओके, नो प्रॉब्लेम. एकदा रॉंग झाले परत एकदा शांतपणे सॉल्व करा. अभी हमें 3 डिजिट नंबर का मल्टीप्लिकेशन देखना है. उससे पहले आपको 2 डिजिट नंबर का ही आना चाहिए. ओके, सो दैट वी शुड मूव टू दी 3 डिजिट नंबर. थ्री डिजिट नंबर को 1 डिजिट नंबर से मल्टीप्लाई करना सीखना है. बाद में 1 डिजिट नंबर, फिर से 3 डिजिट नंबर को 2 डिजिट नंबर से भी मल्टीप्लाई करना हमें सीखना है. ओके, सो प्लीज गार्गी कंप्लीट झाला, सेकंड सॉल्व केला. स्पर्श आणि टीचर. कार्तिक आपण थोडा वेळ वाट बघूया. यांचं कंप्लीट होऊ द्या सॉल्व करून, त्यानंतर आपण परत पुढचं घेऊया. ओके, Sparsh and Karthik has done very good both of you. Thank you, teacher. Thank you, teacher. Welcome. Okay, Gargi completed. स्नेहा कीजिए बेटा जल्दी से कंप्लीट. कॉइन्स एक नेक्स्ट लेक्चरला आपण तुमच्या कॉइन्स अँड नोट्स घेऊया, कारण थर्ड स्टँडर्डला पण सेम लेसन आहे. आपण तुमचा डिव्हिजन पार्ट नंतर घेऊ.
थर्ड स्टँडर्डला पण सेम लेसन आहे, त्यामुळे तुमचं दोघांचं एकत्रच होऊन जाईल. ओके, आपण कॉइन्स अँड नोट्स घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. त्या अगोदर आपल्याला मल्टिप्लिकेशन कम्प्लीट करायला हवं. डिव्हिजन आपण तुमचं नंतर घेऊ. चला मल्टिप्लिकेशनचं नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. 3 डिजिट नंबर असेल तर त्याला तुम्ही कसं मल्टिप्लाय करणार? शॅल आय टीच यू? ओके, ही एक्सरसाइज एकदा बघून घ्या. ही एक्सरसाइज बघून घ्या. काय करायचं आहे याच्यामध्ये, हे नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता घरी. इट इज व्हेरी इझी. बघा, 20 मल्टिप्लाइड बाय 3h. 3h म्हणजे काय? 300. ओके, मग बॉक्स मध्ये आन्सर लिहायचा आहे. 20 आणि 300. 20 ला तुम्ही 300 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? एक सोपी ट्रिक सांगू तुम्हाला याच्यासाठी. काय करायचं आहे, 23 जा किती असतात सांगा? स्पष्ट सांग. 23 जा येस 60. 60 बरोबर. मग तो 60 लिहायचा आणि 300 च्या वरचे 2 झिरो अजून द्यायचे. आला आपला आन्सर. 6000 विल बी द आन्सर, राईट? येस, 6000 आन्सर येणार ना. 20 मल्टिप्लाइड बाय 300. मग आता 40 मल्टिप्लाइड बाय 500 चा आन्सर कोण सांगणार मला? 4 5 जा लिहायचे आणि त्याच्यावर जेवढे झिरो आहेत तेवढे एकत्र लिहायचे. सांगा कोण सांगणार? 40 इंटू 500. 40 मल्टिप्लाइड बाय 500. बघा, मी एक तुम्हाला ट्रिक शिकवते. इथे लक्ष द्या. आपण काय केलं, काय सांगितलेलं आपल्याला? 20 मल्टिप्लाइड बाय 3h. 3h चा अर्थ काय होतो? 300 बरोबर. येस, म्हणजेच 20 मल्टिप्लाइड बाय 300 बरोबर. पण आपल्याला प्रत्येक वेळी 20 40 याचे टेबल लक्षात नाही राहिले तर काय करायचंय? ह्या 2 ने 3 ला मल्टिप्लाय करायचा. 2 3 जा 6 आणि किती झिरो राहिले? 20 वरचा एक झिरो आणि 300 वरचे 2 झिरो. ते तिन्ही झिरो इथे लिहून टाकायचे. दॅट विल बी युअर आन्सर 6000. ओके, अशा प्रकारे. नेक्स्ट काय होतं आपलं? 40 मल्टिप्लाइड बाय 500, राईट? बघा, मग आता 40चा टेबल तर आपण नाही लर्न करणार. मग काय करायचं? 4चा तर टेबल लर्न आहे ना तुम्हाला. मग 4 मल्टिप्लाइड बाय 5 किती झाले? 20. आणि मग 4 वरचा एक झिरो आणि 500 वरचे 2 झिरो. ते 3 झिरो लिहिले आपण इथे. झालं 20,000 आन्सर. समजला? समजलं का? Yes. 4th स्टँडर्ड. इट इज व्हेरी इझी. छान ट्रिक आहे. मग मला सांगा, 800 इंटू 60 चा आन्सर कोण सांगणार मला? 800 मल्टिप्लाइड बाय 60. 4th नंबर बघा. 800 सॉरी 80 सॉरी 800. ओके ओके, 800 मल्टिप्लाइड बाय 60. 48,000. येस, 8 6 जा 48. व्हेरी 48,000. गुड. आणि हे 3 झिरो. 48,000. व्हेरी गुड स्पर्श. ओके, मग तो सॉल्व्ह करणार ना तुम्ही ते. त्याच्यासाठी काही त्रास नाहीये. फक्त अशाच प्रकारे तुम्हाला टेबल लर्न असतील ना तर इट इज व्हेरी इझी. ओके, हे सॉल्व्ह करणार. हे तुम्हाला होमवर्कला ही एक्सरसाइज दिली तर तुम्ही सॉल्व्ह कराल का सांगा मला? येस, 4th स्टँडर्ड. गुड. समजलंय ना सगळ्यांना नक्की? एव्हरीवन इज क्लिअरली अंडरस्टूड, राईट? ओके, आता आपण बघूया 3 डिजिट नंबरला 1 डिजिट नंबरने कसं मल्टिप्लाय करायचं. ओके ओके, चला आपला नेक्स्ट मल्टिप्लिकेशन पार्ट. आतापर्यंत तुम्ही काय केलं? वरती 2 नंबर होते आणि एका नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करत होतात. त्यानंतर वरती 2 नंबर होते, खाली 2 नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करत होतात. आता वरती 3 नंबर असणार आहेत. एक एक्झाम्पल घेऊया, 245 आणि त्याला तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात 8 नी. ओके, मग आता काय करावं लागेल आपल्याला? लॅटिस मेथड साठी एक बॉक्स बनवायला लागेल. करा माझ्यासोबत करा बॉक्स.
हे तुमच्या 3 नंबर साठी आणि हा मल्टिप्लिकेशन साठी. बरोबर. आता 200 प्लस 40 प्लस 5. बरोबर. 245. आणि हा तुमचा 8 इथे मल्टिप्लिकेशन साठी. आता सांगा कोण हेल्प करणार माझी. ओके, स्पर्शचा माइक ऑन करा. स्पर्श माइक ऑन कर. सांग 8 ने मी कोणाला मल्टिप्लाय करू पहिल्यांदा. 200 ला. मग काय येणार आन्सर. 8 टू जा 1600. गुड. 8 टू जा 16 आणि हे 2 0. बरोबर. आता गार्गी तू सांग मला, मी 8 ने नंतर कोणाला मल्टिप्लाय करू. 8 गुणिले 40. ओके, काय आन्सर येणार. ये स्नेहा बताइए. टीचर 8 4 जा हाँ, 8 4 जा क्या होता है बेटा. 32, राइट. 32 और वो जीरो आ जाएगा नीचे. तो 8 मल्टीप्लाइड बाय 40 विल बी 320. नाउ कार्तिक. कार्तिक तू सांग आता मी काय करू. येस कार्तिक. टीचर आय डोंट नो. वाय. आता 8 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं. येस. हा येस. हा सांग मग काय येणार आन्सर. 5 चा टेबल बोल किंवा 8 चा टेबल बोलून आठव. 8 5 जा किंवा 40. 5 8 जा. व्हेरी गुड. 40. आणि आता हे आपले आन्सर्स आले ना, आपण त्यांना सगळ्यांना ऍड करणार. काय काय आन्सर आला आपलं. 1600 प्लस 320 प्लस 40. ओके. 0 6 6 plus 3 9 and 1 as it is. 1960 will be our answer. चला लिहा पटकन. लिहून घ्या 4th स्टँडर्ड. Complete teacher. गुड. कंप्लीट टीचर. ओके. टीचर. आता असे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार ना तुम्ही. कॅन यू सॉल्व्ह एक्झाम्पल रिलेटेड टू दिस. अशा टाइपचे एक्झाम्पल काय आहेत बघा. पेज नंबर 30. पेज नंबर 30 वरचे पहिले 2 सॉल्व्ह करा. चला लवकर. पेज नंबर 30 124. चला I will also solve along with you. Okay. 124 multiplied by 3 आणि 367 multiplied by 5. चला पटकन. थर्ड स्टँडर्ड झाला कंप्लीट. फक्त 3 लिहायला सांगितलेले मी तुम्हाला. थर्ड स्टँडर्ड. Have you completed writing? Vedang has done. Okay. Shreya done. Okay. Sarthak also. Okay, good. Very good. So tell me the answers now. लड्डूज वाला एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं राईट. ओके. 7 days in 1 week. So how many days in 4 weeks? 4 multiplied by 7. 28 Sarthak. 28 Okay. Then 8 tiles in 1 row. How many in 3 rows? 3 multiplied by 8. Vedang. 24 Very good. 1 gava cost ₹6. Then how much money will be needed to buy 1 gava for each of the 4 friends? Okay. So 6 multiplied by 4. Shreya. Yes, Shreya. 24 Yes. So आप सबने आंसर सही लिखे हैं. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आले राईट. yes Yes. Very good.
आपको एक प्रॉपर्टी पता आहे मल्टिप्लिकेशन का? एक प्रॉपर्टी आहे मल्टिप्लिकेशनची, तुम्ही झिरोला जर कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0 येतं. बघा, पे अटेन्शन. थर्ड स्टँडर्ड इथे लक्ष देणार. थर्ड स्टँडर्ड, पे अटेन्शन ओव्हर हियर. सी, ऍडिंग आणि सबट्रॅक्शन मध्ये आता जर मी 8 मध्ये 0 ऐड करते तर माझा आंसर 8 येणार, बरोबर. अगर मैं 8 में से 0 माइनस कर रही हूँ तो भी मेरा आंसर 8 आ जाएगा, राइट. लेकिन मल्टीप्लिकेशन में ऐसे नहीं होता है. ओके, मल्टीप्लिकेशन में ऐसे नहीं होता है. अगर आप किसी भी नंबर को 0 से मल्टीप्लाई करते हो तो उसका आंसर 0 आ जाता है. ओके, वो कोई भी नंबर हो, वो कितना भी बड़ा नंबर हो. आप अगर लिख रहे हो 5555 मल्टीप्लाइड बाय 0 अगर कर रहे हो तो उसका आंसर 0 आ जाएगा. ओके, थर्ड स्टँडर्ड, कोणत्याही नंबरला जर तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0 येतं. अंडरस्टूड? Yes. येस. ओके, मग आता काही एक्झाम्पल्स मी देते, सॉल्व करा. 2 multiplied by 4 is equal to 4 multiplied by 2. यस, ऐसे ही होगा ना. अगर हम 2 को 4 से मल्टीप्लाई करते हैं तो उसका आंसर 4 मल्टीप्लाई बाय 2 के ही जैसे आएगा. चला सॉल्व करा पटकन, मी देते ते. पटकन बुक मध्ये लिहा. इन दोनों का आंसर सेम है, राइट. ये जो मैंने राइट साइड, बॉक्स के राइट साइड में दिए हैं और जो मैंने बॉक्स के लेफ्ट साइड में दिए हैं उन सारों का आंसर सेम आता है. यस, आई फॉरगॉट टू गिव हियर इक्वल टू साइन. यहाँ पे इक्वल टू साइन दीजिए. यस, आपको सिर्फ बॉक्स में आंसर लिखने हैं. चलिए बताइए मुझे आंसर वन बाय वन. 2 मल्टीप्लाइड बाय 4, सार्थक. 8. 8. वेदांत, 3 मल्टीप्लाइड बाय 6 और 6 मल्टीप्लाइड बाय 3. 18. गुड. श्रेया, 9 मल्टीप्लाइड बाय 0 और 0 मल्टीप्लाइड बाय 9. 9. नहीं, क्या बताया मैंने अभी? 0. ओके, चलिए जल्दी से लिखिए. चला पटकन लिहून फिनिश करा, आपला क्लासचा टाइम संपतोय. गुड गुड. Complete. ओके Complete, teacher. ओके, यस, वेरी गुड. तो अभी Complete, teacher. ओके, थर्ड स्टैंडर्ड का सब कंप्लीट हो गया है, राइट. थर्ड स्टैंडर्ड आपका जो होमवर्क है, जो इसमें से बच्चे हैं वो आपको होमवर्क के लिए करने हैं. एंड वो आई विल बी अपलोडिंग. ओके, मैं अपलोड कर दूंगी व्हाट्सएप ग्रुप पे. एंड कॉइन्स अँड करन्सी नेक्स्ट लेसन लेंगे हम. फोर्थ स्टँडर्ड साठी सुद्धा कॉइन्स अँड करन्सीज आज लेसन घेतला जाईल. सध्या फोर्थ स्टँडर्डनी लेफ्ट करायचं नाही. थर्ड स्टँडर्ड कॅन लेफ्ट नाव. थर्ड स्टँडर्ड कॅन लीव. बाय बाय थर्ड स्टँडर्ड, यू ऑल कॅन लीव नाव. Bye bye, teacher. Bye bye, teacher. बाय. फोर्थ स्टैंडर्ड, व्हाट वाज, यस, अभी फोर्थ स्टैंडर्ड का कंप्लीट हो चुका है. ओके, सो Yes, क्या था? teacher. यस यस, जस्ट वेट. ओके, जस्ट वेट, वन बाय वन. आप सब लोग मुझे आंसर्स बताओ पहले. स्पष्ट सांग तुझे आंसर्स. 124 मल्टीप्लाइड बाय 3. यस स्पर्श. टीचर परत क्वेश्चन बोला. फर्स्ट तू काय सॉल्व केलं? 124 मल्टीप्लाइड बाय 3. 372.
आणि 367 multiplied by 5. 1835. ओके. कार्तिक तुझे आन्सर सांग. Teacher, no speaker. आय एम आस्किंग कार्तिक. Why Teacher, no speaker? I don't understand. No speaker म्हणजे काय? तुझा आवाज तर आम्हाला येतोय रिद्धी. Can you all hear रिद्धी? सगळ्यांना रिद्धीचा आवाज आला ना आता? Yes. yes. Okay. So रिद्धी, I didn't get you. What do you mean by no speaker? Okay, कार्तिक सांग तुझे आन्सर्स. फर्स्टचे 3072. 372. Yes? हा. हा, आणि सेकंडचं. दुसऱ्याचं 1835. ओके. गार्गी, yours. Tell me yours, गार्गी. पटापट. स्नेहा, आप बताइए. मेरा कंप्लीट नहीं हुआ. Still you have not completed. Only 2 were there. स्नेहा, आपका बताइए. Okay. So 124 multiplied by 3 is 372. 372. 367 multiplied by 5 is 1835. 1835. स्पर्श एंड कार्तिक ने मुझे आंसर्स बताया है एंड वो दोनों का सही आया है. जो आप लिख रहे हैं वो प्लीज सॉल्व कीजिए एंड चेक योर आंसर्स. ओके. So we are going to stop over here for today. We are going to. टीचर मुझे लगा कि 3 लिखने हैं. No, only 2 I have asked. टीचर Okay, fine. Okay, your answers are right, Gargi. 372 and 1835. Yes. Okay. So you all can leave now. Bye bye. Bye, Your teacher. homework will be posted. Bye, Check teacher. over there. Bye, teacher. Bye bye. Bye. Bye, teacher. Bye.